नमस्कार. द ड्राफ्ट अँड बिल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 25x40 1000 स्क्वेअर फूटमध्ये लक्झरियस बंगलो प्लॅन. हा लक्झरियस बंगलो 5 BHK असणार आहे आणि हा 25x40 प्लॉट हा पूर्वमुखी असणार आहे, ज्यामध्ये आपण वास्तूनुसार पूर्व सुटसुटीत नियोजनबद्ध प्लॅनिंग केलेली आहे. तर या प्लॅनिंगचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग हा प्लॉट पूर्वमुखी असणार आहे. तर आपण सुरुवातीला पार्किंग दिलेली आहे. त्या पार्किंगमध्ये तुम्ही एक मोठी 4 व्हीलर आणि 2 टू व्हीलर आरामात पार्क करू शकता. पार्किंगमधनं समोर आल्यानंतर तुम्हाला मोठा लिव्हिंग हॉल दिलेला आहे, जो की लिव्हिंग हॉल असणार आहे डबल सिलिंग. डबल सिलिंग म्हणजे तो फर्स्ट फ्लोअरला ओपन असणार आहे. लिव्हिंग हॉलच्या शेजारी आपण किचन दिलेलं आहे. किचनच्या शेजारी मोठा असा डायनिंग हॉल दिलेला आहे. डायनिंग हॉलच्या शेजारी आपण जिना बनवलेला आहे. जिन्याच्या शेजारी असणारे कॉमन वॉशरूम म्हणजेच पावडर रूम, जे की तुम्ही लिव्हिंग हॉलसाठी यूज करू शकता. कॉमन वॉशरूमच्या शेजारी आपण बेडरूम नंबर 2 दिलेले आहे. तिथून आपण परत लिव्हिंग हॉलमध्ये आल्यानंतर लिव्हिंग हॉलच्या शेजारी आपण बेडरूम 1 दिलेली आहे, जी की अटॅच बाथरूम असणार आहे. तर हा असा आहे ग्राउंड फ्लोअरवरचा हाऊस प्लॅन. तर आपण बघूया फर्स्ट फ्लोअरवरचा हाऊस प्लॅन, जो की कसा असणार आहे. तर फर्स्ट फ्लोअरवरती आपण दिलेला आहे 3 बेडरूम, ज्यामध्ये एक असणार आहे मास्टर बेडरूम आणि 2 असणार आहेत बेडरूम विथ अटॅच बाथरूम. तर बघूया. तर जिना चढून आपण पहिल्या मजल्यावरती म्हणजे फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर जिन्याच्या शेजारी आपण दिलेली आहे मोठी अशी पूजा रूम म्हणजेच देवघर. त्याच्या शेजारी आपण दिलेलं आहे कॉमन वॉशरूम. कॉमन वॉशरूमच्या शेजारी दिलेला आहे बेडरूम नंबर 4. तिथून बाहेर आल्यानंतर आपल्याला ओपन सिलिंग दिसणार आहे फर्स्ट फ्लोअरला, जे की ग्राउंड फ्लोअरवरती जो आपला लिव्हिंग हॉल आहे त्या लिव्हिंग हॉलला आपण ओपन सिलिंग दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला या हाऊस डिझाईनमध्ये पूर्णपणे लक्झरियस बंगलोचा फील येईल, जो की असा असणार आहे. त्याच्या शेजारी आपण दिलेले बेडरूम नंबर 3. बेडरूम नंबर 3ला हे अटॅच वॉशरूम असणार आहे. तिथून समोर आल्यानंतर आपण मास्टर बेडरूममध्ये येणार आहोत. मास्टर बेडरूमला आपण ड्रेसिंग आणि वॉशरूम हे अटॅच दिलेलं आहे. आणि मास्टर बेडरूमचा अजून एक फायदा की मास्टर बेडरूम ही मोठ्याशा बाल्कनी लगत असणार आहे. त्यामुळे तुम्ही सकाळच्या वेळेला सूर्यप्रकाशाचा एकदम भरपूर आनंद घेऊ शकता, जी की मास्टर बेडरूमचं ओपनिंग हे बाल्कनीला असणार आहे. त्यामुळे आपल्याला संध्याकाळच्या वेळेला, सायंकाळी किंवा सकाळी हे म्हणजे तिन्ही वेळेला कुठल्याही म्हणजे पाऊस वगैरे पडत असताना आपल्याला मास्टर बेडरूममधनं प्रत्येक ऋतूचा हा आनंद घेता येईल. मास्टर बेडरूमला आपण चिटकून दिलेली आहे मोठी अशी बाल्कनी, ज्या बाल्कनीमध्ये तुम्ही छोटंसं गार्डन, तुमची आवडती फुले, परत एखादा छोटासा पाळणा, हे सर्व तुम्ही तिथे म्हणजे विरंगुळ्यासाठी बसू शकता. अशी मोठी अशी आपण बाल्कनी दिलेली आहे. तर असा असणार आहे आपला आजचा 5 BHK लक्झरियस बंगलो प्लॅन. तर आता आपण बघूया या बंगलोसाठी लागणारे कॉलम साईज, बीम साईज, विंडो साईज किंवा यामध्ये असणारी वॉलची साईज. तर यामध्ये आपण कॉलम्स वापरलेले आहेत 9x18 इंच, म्हणजे कॉलमची साईज असणार आहे 9x18. ह्यामध्ये जी तुम्हाला ब्लॅक डॉट दिसत आहेत ती आहे आपली कॉलमची पोझिशन. तर यामध्ये बीम साईज असणार आहे 9x12. विंडोची साईज असणार आहे 4x12. विंडोची साईज असणार आहे 4x6. या विंडो कुठं कुठं असतील तर किचनच्या शेजारी, लिव्हिंग हॉलला आणि फर्स्ट फ्लोअरला आपण मास्टर बेडरूमला विंडोची साईज दिलेली आहे 4x8, जे की तुम्हाला बाल्कनी लगत असलेल्या मास्टर बेडरूमला अटॅच असेल. यामध्ये वॉलची साईज असणार आहे, जे की आउटर वॉल असो इनर वॉल असो, दोन्ही वॉलची आपण साईज ठेवलेली आहे 6 इंच. फक्त वॉशरूमची जी वॉल आहे त्या वॉलची साईज आपण ठेवलेली आहे 4 इंच. तर आजचा आपला असा हा 5 BHK
लक्झरी बंगलो प्लॅन असा असणार आहे. ज्यांच्या कुणाकडे 25x40 पूर्वमुखी प्लॉट असतील त्यांनी या हाऊस डिझाईन म्हणजे या बंगलो डिझाईनचा वापर करून तुमच्या प्लॉटवर लक्झरियस असा 5 BHK बंगलो कन्स्ट्रक्ट करू शकता. जर कुणाला असेच लक्झरियस बंगलो प्लॅन हवे असतील आणि तुमच्या प्लॉटच्या साईजनुसार लक्झरियस बंगलो प्लॅन ड्राफ्ट करून हवे असतील आणि त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन पण हवं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला तुमच्या प्लॉटनुसार एकदम लक्झरियस नियोजनबद्ध प्लॅनिंग, सुटसुटीत प्लॅनिंग तुमच्या प्लॉटच्या साईजनुसार, तुमच्या प्लॉटच्या दिशेनुसार आणि त्याचबरोबर वास्तूनुसार डिझाईन करून देईन. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.